जिल्हा परिषद शाळा सालनापूर व आजमगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कर्मयोगी फाउंडेशन व्यवस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सालनापूर व आजमगाव येथील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्यांचा वाटप करण्यात आला। ही संस्था अनेक विषयावर काम करीत असून विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत व्हावी या उद्देशाने धामण गावातील शाळेत हा उपक्रम राबविण्यात येतो। कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तित्रे, राजू निस्ताने, चंद्रशेखर कडू, विजय पाटील, उमेश आडे, विवेक गुडते, अजय बावने उपस्थित होते। या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन चौधरी व सौ सविता उईके प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। तसेच सूरज ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत केले। शालेय वस्तू वाटपानंतर मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता। दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक विनोद राठोड आणि मंगलाताई खटारे यांनी समस्त दानदात्याचे आभार मानले। शिकली पाहिजे, कारण आम्ही कोणी एकही इथं टाटा बिर्ला नाही, अंबानीचा काही अदानीचा पोरगा नाही ना, कोणी सासरा नाही ना, कोणी इन नाही वही नाही, त्याचा आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही। आम्ही सुद्धा तुमच्यासारखे जिल्हा परिषद शाळेत शिकलो, तुमच्यासारखंच आमची सुद्धा आर्थिक परिस्थिती होती, पण त्या काळी कर्मयोगी फाउंडेशन सारख्या संस्था नव्हत्या की त्यांनी आम्हाला मदत केली। त्या काळी जर विनोद भाऊ अशा संघटना असत्या, फाउंडेशन असतं, तर आज आम्ही शिक्षक नाही तर डॉक्टर झालो असतो, चांगले इंजिनियर झालो असतो आणि लोकांची सेवा केली असती। पण त्यावेळी फाउंडेशन नसल्यामुळे आम्ही ज्या काळी शिकवतो त्या काळी दान धर्म देण्याची काही प्रथा होती का नाही काय माहित, अन्नच दान देत होते फक्त लोक। तेव्हा या पुस्तकात काही विशेष नव्हता। वेगवेगळे गावात भागवत होत होते, कथा होत होत्या, त्याच्यात मार अनाज पाहिलं तर माणूस डुबून जाते अनाज, कारण अन्नच एवढं होतं त्या काळी। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडून त्या काळी आणली होती। संपूर्ण भारत देश आपला अन्नधान्याने मुबलक करून टाकला होता, नाही तर आपल्याला आपलं अन्न सुद्धा आपल्याला मिळत नव्हतं। भूकमरीमध्ये आपला देश खालून पहिला नंबर होता, पण महाराष्ट्राला असे एक मुख्यमंत्री लाभले की ते जिल्हा परिषद मधून गेले, त्यांना ग्रामीण भागाची जाणीव होती आणि त्यांनी हरित क्रांती आणली। त्या हरित क्रांतीतून गजानन फिरके, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वाढोणा गायकवाड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।